महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकामागून एक धक्के बसत आहेत, पण गेल्या 3 दिवसात जे घडले ते पाहून संपूर्ण देश थक्क झाला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात झालेलं अकाली निधन ही केवळ एका नेत्याची एक्झिट नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या पर्वाचा अंत आहे। पण खरी खळबळ तर तेव्हा उडाली जेव्हा त्याच्या निधनानंतर अवघ्या काही तासातच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्याचा निर्णय झाला। ज्या सुनेत्रा पवार कधीही सक्रिय राजकारणात नव्हत्या, त्या थेट राज्याच्या दुसऱ्या क्रमांकाच्या खुर्चीवर कशा काय बसल्या? यामागे कोणती राजकीय गणिते आहेत का? ही केवळ सहानुभूतीची लाट आहे की यामागे काही मोठी इनसाइड स्टोरी आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सत्ता संघर्षाचे आणि पवार कुटुंबातील बदलांचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। या संपूर्ण प्रकरणाला समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हे पाहावं लागेल की अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षात नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली होती। दादा हे केवळ एक नेते नव्हते, तर ते या पक्षाचे इंजिन होते। त्यांच्या जाण्याने पक्षात अचानक निर्णायकी निर्माण झाली। पक्षात प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यासारखे दिग्गज आणि अनुभवी नेते आहेत। मग प्रश्न असा पडतो की या अनुभवी नेत्यांपैकी कोणाची निवड का झाली नाही? याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पक्षांतर्गत स्पर्धा। जर यापैकी एका नेत्याला उपमुख्यमंत्री केलं असतं तर दुसऱ्या नेत्यामध्ये नाराजी निर्माण झाली असती आणि पक्ष फुटण्याची भीती होती। सुनेत्रा पवार या कुटुंबाचा चेहरा असल्याने त्यांच्या नावावर सर्वांचं एकमत होणं सोपं होतं। पण मित्रांनो, यातला सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे सुनेत्रा पवार सुरुवातीला या पदासाठी तयार नव्हत्या। त्यांना गळ घालण्यात आली की जर त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली नाही तर अजितदादांचे पक्ष वाचवण्याचे स्वप्न अधुरे राहील। जड अंतकरणाने त्यांनी केवळ कर्तव्य म्हणून हा होकार दिला आहे। आता आपण एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया, बारामतीचे राजकारण। बारामती हा पवारांचा बालेकिल्ला आहे। अजितदादांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे। या जागेवर आपली पकड कायम ठेवण्यासाठी सुनेत्रा पवारांना सत्तेत आणणे पक्षासाठी अनिवार्य होते। उपमुख्यमंत्री पद मिळाल्यामुळे आता होणाऱ्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांचे पारडे जड राहील आणि ही जागा पवार कुटुंबाकडेच राहील याची खात्री पक्षाला वाटत आहे। शिवाय महाराष्ट्राच्या इतिहासात त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत, ज्यामुळे महिला मतदारसंघामध्ये एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे। पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो, प्रशासकीय अनुभवाचं काय? अजितदादांकडे 4 दशकांचा प्रशासकीय अनुभव होता। त्यांना मंत्रालयाचे रस्ते आणि फायरिंगचे नियम तोंडपाठ होते। दुसरीकडे सुनेत्रा पवार या जून 2024 मध्ये पहिल्यांदा खासदार झाल्या आहेत। त्यांना सरकार चालवण्याचा किंवा मंत्रालय हाताळण्याचा कोणताही प्रत्यक्ष अनुभव नाही। अशा परिस्थितीत राज्याचे अर्थ खाते सांभाळणे त्यांच्यासाठी कठीण जाणार आहे। म्हणूनच सध्या त्यांना अर्थ खाते न देता फक्त राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे। एका अननुभवी व्यक्तीने थेट उपमुख्यमंत्री पद सांभाळणे हे महाराष्ट्राच्या प्रशासनासाठी किती आव्हानात्मक असेल हा चिंतेचा विषय आहे। यातला सर्वात गुंतागुंतीचा भाग म्हणजे महायुतीतील मित्रपक्षांशी असलेले संबंध। अजित पवारांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे राजकीय समीकरण जुळवलं होतं ते वैयक्तिक संबंधांवर आधारित होतं। देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याशी दादांचे थेट संबंध होते। आता सुनेत्रा पवारांना भाजप समोर स्वतःचे राजकीय मूल्य सिद्ध करावं लागेल। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत सत्तेत जो समतोल दादांनी राखून ठेवला होता तो सुनेत्रा पवार टिकवू शकतील का? कारण भाजपच्या लेखी राष्ट्रवादीचे महत्त्व हे केवळ जागा जिंकून देण्यावर अवलंबून असेल। जर सुनेत्रा पवार पक्ष एकसंध ठेवू शकल्या नाहीत तर मित्रपक्ष त्यांच्यावर दबाव आणू शकतात। सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोनही राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्र येणे। दरम्यान शपथविधीची इतकी घाई का केली असा सवाल इथे उपस्थित केला जात आहे। अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या 3 दिवसात सुनेत्रा पवारांचा शपथविधी उरकण्यामागे काही अत्यंत महत्त्वाची राजकीय कारणे आहेत। सर्वात पहिलं कारण म्हणजे घटनात्मक पेच। मंत्रिमंडळात अजित पवारांकडे महत्त्वाची खाती होती, ती खाती तातडीने कोणाकडे तरी सोपवावे प्रशासकीयदृष्ट्या गरजेचे होते। दुसरे कारण म्हणजे आमदारांची अस्वस्थता। अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक आमदार राष्ट्रवादीत आले होते। दादांच्या निधनानंतर हे आमदार शरद पवार गटात किंवा इतर पक्षात जातील अशी भीती प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना होती। यामुळे पक्षात फूट पडण्यापूर्वीच वारसदार जाहीर करणं आवश्यक होतं। तिसरं कारण म्हणजे विरोधकांना संधी न देणं। विरोधी पक्ष या परिस्थितीचा फायदा घेऊन सरकारवर टीका करू शकेल। विरोधी पक्ष या परिस्थितीचा फायदा घेऊन सरकारवर टीका करू शकले असते किंवा बारामतीमध्ये आपली रणनीती आखू शकले असते। ही संधी टाळण्यासाठी महायुतीने तातडीने हा निर्णय घेतला। पहिला मुद्दा म्हणजे वारसा हक्काचे राजकारण आणि भावनिक साथ।
सुनेत्रा पवारांची निवड करून पक्षाने हे स्पष्ट केलं आहे की अजित पवारांचा राजकीय वारसा त्यांच्या कुटुंबाकडेच राहील। यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक भावनिक संदेश गेला आहे। सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन आगामी पोटनिवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकणं हा यामागचा प्रमुख उद्देश आहे। पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची दुय्यम भूमिका या निर्णयामुळे छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा एकदा कौटुंबिक राजकारणापुढे माघार घ्यावी लागली आहे। जरी हे नेते सध्या सुनेत्रा पवारांचे नेतृत्व मान्य करत असले तरी भविष्यात पक्षांतर्गत गटबाजी वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही। तिसरा म्हणजे सत्तेचे नवे समीकरण आणि दिल्लीचा वरदहस्त। सुनेत्रा पवारांची ही नियुक्ती केवळ राज्याच्या नेत्यांनी केलेली नाही तर याला दिल्लीतील भाजप नेतृत्वाचाही हिरवा कंदील आहे। भाजपला महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा म्हणजे अजित पवार गट यांचा पाठिंबा हवा आहे आणि त्यासाठी पवार कुटुंबातील चेहरा सत्तेत असणे त्यांच्या फायद्याचे आहे। शरद पवारांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक मोठी गुप्त माहिती उघड केली आहे। ते म्हणाले की गेल्या 4 महिन्यांपासून दोनही पक्ष एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू होती आणि 12 तारखेला म्हणजे 12 फेब्रुवारीला हा निर्णय जाहीर होणार होता, पण त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडली। आता सुनेत्रा पवारांच्या हाती पक्षाचे भविष्य आहे। त्या शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली विलीनीकरणाचा निर्णय घेतील की भाजप सोबत राहून स्वतंत्र अस्तित्व टिकवतील। शरद पवारांनी म्हटलं आहे की सुनेत्रांच्या शपथविधीबद्दल त्यांना कोणतीही कल्पना दिली गेली नव्हती। याचा अर्थ असा आहे की पडद्यामागे अजूनही काहीतरी शिजत आहे। मित्रांनो, भारतीय राजकारणात अशा घटना पहिल्यांदाच घडत नाहीत। राजीव गांधी असोत किंवा राबडी देवी अननुभवी असतानाही त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती, पण सुनेत्रा पवारांसमोर आव्हान दुहेरी आहे। एकीकडे पतीच्या निधनाचे दुःख आणि दुसरीकडे राज्याच्या राजकारणातील सर्वात कठीण परीक्षा। त्यांना केवळ सरकार चालवायचं नाही तर आपला पक्ष आणि बारामतीचा गडही वाचवायचा आहे। तुम्हाला काय वाटतं? सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय हा केवळ कुटुंबाची सत्ता टिकवण्यासाठी घेतलेला निर्णय आहे की महाराष्ट्राच्या हिताचा? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोनही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येतील का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सखोल माहितींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।